श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळशीला आपण देवीचा दर्जा देतो, म्हणून प्रत्येक हिंदूच्या दारापुढे तुळस नक्कीच असते. तुळस आपल्या जीवनासाठी फार उपयोगी आहे. तुळस ही धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने ही खूप फायदे आहे. आपल्या दारातील तुळस हिरवीगार व बहरलेली असावी, यासाठी आपले नेहमीच प्रयत्न चाललेले असतात. आपण सकाळी संध्याकाळी तुळशीचे पूजन करतो आणि तुळशीपुढे दिवा लावतो. दररोज तुळशीला जल अर्पण करतो. अशा प्रकारे घेता येईल तेवढी काळजी आपण आपल्या तुळशीची घेत असतो. परंतु तरीही कधीकधी आपल्या दारातील तुळस वाळून कोरडी होऊन जाते. अशा वेळी त्या तुळशीचं काय करावं हे आपल्याला समजत नाही. वाळलेली तुळस दारात कधीही ठेवू नये. म्हणून जर दारातील तुळस वाळलेली असेल तर ती लगेच तेथून काढून टाकावे. जर तुळस खाली हिरवीगार असेल आणि वरवर त्याच्या काड्या कोरड्या होत असतील तर तुळशीच्या कोरड्या काड्या अलगद काढून घ्याव्यात आणि त्या काड्या सांभाळून ठेवावे. जर संपूर्ण तुळस वाळलेली असेल तर ते तिथून काढून घ्यावी आणि त्या ठिकाणी लगेच दुसरे तुळशीचे रोप लावावे. वाळलेली तुळस कोठेही टाकू नये किंवा नदीमध्ये विसर्जित करू नये. तुळशीच्या वाळलेल्या काड्या वेगळ्या करून त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आणि वाळवून घ्यावे. त्यानंतर त्याची बारीक पावडर तयार करून घ्यावे आणि ती सुती कपड्याने गाळून घ्यावे. यानंतर आपल्याला या पावडरचा वापर करायचा आहे. आपण दररोज भगवंताचे पूजन करतो. त्यावेळी श्रीहरी विष्णू भगवंतांना आपण चंदनाचा टिळा लावतो. त्या चंदनामध्ये तयार केलेल्या तुळशीच्या वाळलेल्या काड्यांची पावडर मिक्स करून तो टिळा भगवंतांना लावावा. श्रीहरी विष्णू यांना तुळस अतिप्रिय आहे. तुळशीचे पान न ठेवता अर्पण केलेला नैवेद्य भगवान स्वीकारतही नाहीत. इतके श्रीहरी विष्णूंच्या पूजनात तुळशीचे महत्त्व आहे. आपण जर श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळशीच्या काड्यांची पावडर करून तो टिळा लावला तर भगवान खूप प्रसन्न होतील आणि त्यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होईल. भगवंत आपल्या पूजनाचा स्वीकार करतील. दररोज सकाळी भगवंतांचे पूजन झाले की घरातील सर्व सदस्यांनी या पावडरचा टिळा आपल्या कपाळावर लावावा. यामुळे आपले मन शांत राहते आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपला आत्मविश्वास वाढीस लागतो. आपल्या कार्यात मन लागते. आपले मन एकाग्र होते. जर तुमची तुळस खूप मोठी असेल आणि तिची पावडर खूप जास्त झाली असेल तर घरातील सदस्यांनी दररोज अर्धा चमचा पावडरमध्ये अर्धा चमचा मध मिक्स करून ते औषध म्हणून घ्यावे. यामुळे आपल्याला शारीरिक व मानसिक कोणत्याही समस्या असतील, काहीही अडचण असतील, शरीराच्या अंतर्भागामध्ये काही त्रास होत असेल तर ते सर्व या उपायांमुळे निघून जातील. तसेच आपल्यामध्ये काही वाईट व नकारात्मकता भरलेली असेल तर ती ही नष्ट होईल. तसेच आपली मानसिकता बदलेल आणि मनाला एक प्रकारे शांतता मिळेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. स्वतःवरील विश्वास वाढेल. आपण हे करू शकतो असे ठाम मत बनेल. तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की जर दारातील तुळस वाळलेली असेल तर त्या काड्यांचं काय
आणि कशा प्रकारे उपयोग करायचा आहे ते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.